अधिक मास, पुरणाचा स्वयंपाक आणि वाण लावायचा होता मोठ्या जावांना, तर त्याची ही सर्व तयारी चालली होती. वाण लावण्याचा कार्यक्रम झाला, पण एक जण रुसून बस आणि समजवता खूप नाकीनऊ आलं बरं का. घरचं सगळ्यात लाडाचं आहे ना ते. आता काय करावं मग, लाड तर पुरवावेच लागतात की नाही. आज नाही दोघींचं ऑफिस होतं, म्हणजे नैनिशाचं आणि दीदीचं. मग त्याच्यामुळे ना मी मुलांना ना खेळायला ग्राउंडमध्ये घेऊन आली. म्हटलं हे जर खेळत राहिले ना मुलींना त्रास नाही देणार आणि आपलं पण सकाळचं बऱ्यापैकी आवरलं गेलेलं आहे. म्हटलं म्हणजे काय आहे ते, आज जरा विशेष कार्यक्रम आहे आपल्याकडे, ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. सकाळचा वेळ मुलांमध्ये कुठे जातो काही कळत नाही. नंतर जेवणं खावणं होतात, झोपणं होतं आणि मस्त संध्याकाळचा हा कार्यक्रम मात्र तुमच्याबरोबर मी आता शेअर करते. बत्तासे घरच्या घरी तयार केले आणि आज आहे पुरणाचं जेवण. तरी इकडे बघा आमटी पण आपली झालेली आहे, तर्रीदार आमटी. मोठ्या जावयांचा अधिक मासचा आज कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी हा स्वयंपाक आहे पुरणाचा. पुरणपोळ्या मांडे आणलेले म्हणजे आणायला गेलेले आहेत खायला सर. आता ही मस्त तयार झाली. आता दिवा वगैरे लावले आणि तसंच मी तर घरी केले होते, पण निखिल पण घेऊन आला होता. बत्तासे हे नाही येते ना निखिल पण विकत घेऊन आला. काही पेढे पण आणले, कारण यांना काही आणायचं केले नाही. लहान मुलांमध्ये इतका वेळ गेला ना तर काही करायचं असं जमलंच नाही. आणि अनारसे करायला ते पण म्हटले, दीदी पण म्हटले की नको म्हणे, ते असंच चांगलं आहे. चला लावले. आता ही अशी एवढी तयारी झालेली आहे. आता आमचा पण वाढदिवस आहे आज, माझंही आणि खैरनार सरांची. माझा मात्र खरा आहे, खैरनार सरांचा बालक पालक काय आहे ना तसं आहे. तर आता सेलिब्रेशन पण होणार आहे, केक कटिंग वगैरे. आता कसं आहे, मुलं तर करतातच ना, आणलेलाच असेल केक, तर बघूया काय काय होतं पुढे. मोठे जावई बसलेले अधिक मासाचं औक्षण करण्यासाठी. यांना म्हटलं त्यांना टिळा वगैरे लावून द्या, टोपी टॉवेल द्या आणि नंतर मग मी दीदीची ओटी वगैरे भरते म्हटलं. ते कसं लावून दिलं तुम्ही? बरोबर ते आता हाताला लागले, ते याचा नाही लागलं. थांब आत्ता गेली. अरे तिच्या डाड्याची इतकी लाडकी ना, सारखी खोड्या करत असते आणि अवतीभोवतीच असते तिच्या डाडाच्या. आताही बघा कशी करते. काय तिथे हे नाही निरंजन आहे का? तुम्ही काय चालेल का असं म्हणतो मला म्हणायचं. दोघांची पूजा करून झालेली आहे. आमच्या आर्या दिदीला प्रत्येक वेळेस असं वाटतं की तिलाच पहिले म्हणजे प्रत्येक गोष्ट तिची करायला पाहिजेत. आणि ते बरोबर आहे ना, लहान आहे ना, ती करायलाच पाहिजे की नाही. चिकटले एक आहे बेटा. नंदन चालते का? नंदनचा घे ना, घे 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 कोणता पण घे बेटा. काढू का? तुझा आकार केवढा मोठा. सॉरी परत शिवाज खेळ
पप्पांकडे जा. आशीर्वाद दे रे मम्मी. मग आता भाच्यांचं औक्षण करायचं, वाण लावायचं. मग मामा मामी दोघं जण वाण लावतायत. दोघं भाची आता बसली. रितू बसून घे, तू पण बस. बस रितू बस. अगदी वेळेवर सगळेजण जमा झालो आणि भाच्यांचं पण वाण लावणं होऊन गेलं मामा मामींकडनं. सगळ्यांचं औक्षण झालं आणि आर्याचं ना लक्षातच राहिलं नव्हतं आमच्या. तर त्याच्यामुळे ना ती रुसून बसली होती. मग ती म्हणे नाही आजी तूच ओवाळायचं मला. मग चौरंगावरच बसायचं. अगदी सगळं सागर संगीत करून घेतलं. तिला खूप आवडतं असं सगळं करून घ्यायला आणि पूजा वगैरे करायला तर खूपच आवडतं. तर म्हटलं बाई चल तुझं सेपरेट. तिचं म्हणणं एकच होतं की दादा दोघं बसले आणि मला का नाही बसवलं. म्हटलं अगं मग गुरु दादा पण होता ना, असं नाही तुला आणि तुला नंतरच बसवायचं होतं. सगळ्यांचे करायचे असतात. तर आज आहे स्पेशल दिवस. आमचा आहे वाढदिवस. दोघांचा एकाच दिवशी येतो. अद्वैत त्याला जागा कर थोडी तुझ्या साईडने. त्याला मध्ये बसव अद्वैत. आदू दादाला सोडायचं नाही. आदू दादाच्या अगदी बाजूलाच बसायचं असतं. दोघं जण एकदम एकत्र खेळतात राहतात. छान वाटतं. आपण लहानपणी मुलांचा करतो लहान असताना ते, आणि आता मोठेपणी बघा मुलं आपला वाढदिवस करतात. यापेक्षा सुख कुठे वेगळं आहे का. इतकं छान वाटतंय ना. दोघं जणी मस्त आल्या. दोघींनी औक्षण केलं म्हणजे नैनिशा आणि दीदी. आणि सगळं म्हणजे ना मला आता 2-3 दिवसापासून ना असं घर इतकं ना म्हणजे जसं घर बोलायला करतं. लहान मुलं घरात असली ना खरंच छान वाटतं. मला आवडतं. पण आता कसं आहे खरं ना सरांना गावाला आवडतं म्हणून गावाला राहावं लागतं. तू कोण आहे रे तो? मग काय म्हणायचं? छोटा पंडित याच्यातला ना बुलबुलिया. करेक्ट. कोण कोण काय म्हणतो? छोटा पंडित झाला अगं लाल. चला बसा. केक कटिंग. हां लाईट बंद कर ना. Happy birthday to you. Happy birthday dear Mamita. Happy birthday to you. May God bless you. May bless you. Happy birthday. dear Mamita. हॅपी बर्थडे टू. फायनली 2 दिवस नाशिकला राहिलो. छान अशी मजा केली. मुलांबरोबर खूप मस्त वाटलं. आणि 2 दिवस कुठे भुरकन उडून गेले कळलं पण नाही. गबरू मात्र इथेच होता. आणि गबरूला ना इथे आमचा अण्णादादा आहे ना तो जेवण वगैरे देतो. तर आता तो बघा गबरू कसा करतोय. आला आला आलो आलो. अरे एवढा काय होता. किती आनंद होतोय बघा. लागला. तर चला आता यापुढे आपलं गावाचं रुटीन सुरू होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा. चला तर मग भेटूया पुन्हा छानच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.